नमस्कार प्रेक्षकांनो, वीएस टेक ट्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर IRCTC तत्काळ तिकीट बुकिंग ट्रिक मोबाईलद्वारे सेकंदात तिकीट तुम्ही बुक करू शकता। तर याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया। तर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी तत्काळ तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध करून देते। ही सेवा त्या प्रवाशांसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना अचानक प्रवास करायचा असतो। तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे आपण प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी तिकीट बुक करू शकता। मात्र तत्काळ तिकीट बुक करणे सोपे नसते, कारण यासाठी मागणी खूप जास्त असते आणि उपलब्ध सीटवर मर्यादित असतात। तर या व्हिडिओमध्ये मोबाईल फोनद्वारे तत्काळ तिकीट कसे बुक करावे आणि त्यासाठी कोणती तयारी करावी, तसेच तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम, वेळ आणि टिप्स याची माहिती देखील देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही सहजपणे तिकीट बुक करू शकता। तर तत्काळ तिकीट बुकिंग म्हणजे काय? तर तत्काळ तिकीट बुकिंग ही एक विशेष प्रकारची तिकीट बुकिंग सेवा आहे जी भारतीय रेल्वेने सुरू केली आहे। या अंतर्गत प्रवासी त्यांच्या प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी तिकीट बुक करू शकतात। तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजता AC क्लाससाठी आणि 11 वाजता नॉन AC क्लाससाठी सुरू होते। या सेवेचा उद्देश प्रवाशांना अचानक प्रवासाच्या परिस्थितीत तिकीट उपलब्ध करून देणे हा आहे। तत्काळ तिकीट बुकिंगची मुख्य वैशिष्ट्ये आणि तपशील। बुकिंग वेळ AC 10 वाजता, बुकिंग वेळ नॉन AC 11 वाजता। जास्तीत जास्त प्रवासी 4 प्रति PNR। किमान चार्ज सामान्य भाड्याच्या 10 ते 30%। रिफंड पॉलिसी, कन्फर्म तिकीटवर रिफंड नाही। ID प्रूफ आवश्यक। बुकिंग विंडो, प्रवासाच्या एक दिवस आधी। उपलब्धता, मर्यादित सीट्स। मोबाईलद्वारे तत्काळ तिकीट कसे बुक करावे? तर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी IRCTCच्या एका अधिकृत मोबाईल ॲपचा वापर करू शकता। पहिले आहे IRCTCचा अधिकृत ॲप डाउनलोड करा आणि लॉग इन करा। बुक तिकीट या पर्यायावर क्लिक करा। मग फ्रॉम आणि टू स्टेशन प्रवासाची तारीख आणि क्लास निवडा। कोटामध्ये तत्काळ सिलेक्ट करा। सर्च ट्रेनवर क्लिक करा व उपलब्ध ट्रेन निवडा आणि बुक नाव वर क्लिक करा। प्रवासांची माहिती भरा। जास्तीत जास्त 4 कॅप्चा कोड एंटर करा आणि कंटिन्यू वर क्लिक करा। पेमेंटचा पर्याय निवडा आणि पेमेंट करा। तिकीट बुक झाल्यानंतर त्याचा डाउनलोड करा। तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम। तत्काळ तिकीट बुकिंग करताना खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। पहिले आहे, एका PNR वर जास्तीत जास्त 4 प्रवासांचे तिकीट बुक करता येते। दुसरे आहे, बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधीच करता येते। तिसरे आहे, AC क्लाससाठी बुकिंग सकाळी 10 वाजता आणि नॉन AC साठी 11 वाजता सुरू होते। चौथे आहे, प्रवासाचा वैध ID प्रूफ सोबत ठेवणे आवश्यक आहे। पाचवे आहे, कन्फर्म तत्काळ तिकीटवर रिफंड मिळत नाही। सहावे आहे, एका युजर ID वरून एका दिवसात जास्तीत जास्त 2 तत्काळ तिकीट बुक करता येतात। सातवे आहे, तत्काळ तिकीटवर कोणतीही सवलत मिळत नाही। तत्काळ तिकीट बुकिंगसाठी टिप्स। तर तत्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी खालील टिप्सचा वापर करा। पहिले आहे, बुकिंग सुरू होण्याच्या 2-3 मिनिटे आधीच लॉग इन करून ठेवा। दुसरे आहे, फास्ट इंटरनेट कनेक्शन वापरा। तिसरे आहे, प्रवाशांची माहिती आधीच तयार ठेवा। चौथे आहे, अनेक डिव्हाइसवरून एकाच वेळी बुकिंग करण्याचा प्रयत्न करा। पाचवे आहे, UPI किंवा वॉलेट सारख्या फास्ट पेमेंट ऑप्शनचा वापर करा। सहावे आहे, मास्टर लिस्ट फीचरचा वापर करा। सातवे आहे, कॅप्चा कोड पटकन भरण्याचा सराव करा। आठवे आहे, वीकेंडमध्ये तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करा। तत्काळ तिकीटचे चार्जेस। तत्काळ तिकीटवर सामान्यतः भाड्याव्यतिरिक्त खालीलप्रमाणे चार्जेस लावले जातात: श्रेणी, किमान चार्ज आणि कमाल चार्ज। तर सेकंड सिटिंगमध्ये किमान चार्ज हा 10 रुपये तर कमाल चार्ज 15 रुपये। स्लीपरमध्ये किमान चार्ज 100 तर कमाल चार्ज 200 रुपये आहे। तर AC चेअर कारसाठी किमान चार्ज 125 तर कमाल चार्ज 225 रुपये आहे। तर AC 3 टायरसाठी किमान चार्ज 300 तर कमाल चार्ज 400 रुपये आहे। AC 2 टियरसाठी किमान चार्ज 400 तर कमाल चार्ज 500 रुपये आहे। तर एक्झिक्युटिव्ह साठी किमान चार्ज 400 तर कमाल चार्ज 500 रुपये आहे। तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आवश्यक कागदपत्रे। तत्काळ तिकीट बुक करताना किंवा प्रवासाच्या दरम्यान खालीलपैकी कोणतेही एक वैध ID प्रूफ ठेवणे अनिवार्य आहे। पहिले आहे आधार कार्ड, दुसरे आहे पॅन कार्ड, तिसरे आहे पासपोर्ट, चौथे आहे ड्रायव्हिंग लायसन्स, पाचवे आहे मतदान ओळखपत्र, सहावे आहे फोटोयुक्त बँक पासबुक, सातवे आहे मान्यताप्राप्त संस्थेने जारी केलेले स्टुडंट ID कार्ड। तत्काळ तिकीट रिफंड नियम। तत्काळ तिकीटच्या रिफंड संदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत। पहिले आहे, कन्फर्म तत्काळ तिकीटवर कोणतेही रिफंड मिळत नाही। दुसरे आहे, ट्रेन रद्द झाल्यास संपूर्ण रिफंड दिला जातो। तिसरे आहे, ट्रेन 3 तासापेक्षा जास्त लेट असल्यास संपूर्ण रिफंड मिळतो। चौथे आहे, रूट डायव्हर्ट झाल्यास प्रवाशाला रिफंड घेण्याचा अधिकार आहे।
पाचवे आहे वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास रिफंड मिळतो। तत्काळ तिकीट बुकिंगचे फायदे आणि तोटे। पहिले आपण फायदे बघूया, तर त्यामध्ये पहिले आहे लास्ट मिनिट तिकीट बुकिंगची सुविधा, दुसरे आहे कन्फर्म सीट मिळवण्याची शक्यता, तिसरे आहे ऑनलाईन बुकिंगची सोय, चौथे आहे सर्व श्रेणींसाठी उपलब्धता। आता तोटे बघूया, तर पहिले आहे सामान्य तिकिटाच्या तुलनेत महाग, दुसरे आहे मर्यादित सीट्स उपलब्ध, तिसरे आहे रिफंड मिळत नाही, चौथे आहे बुकिंग प्रक्रियेत अडचण येऊ शकतात। निष्कर्ष, तत्काळ तिकीट बुकिंग ही प्रवाशांसाठी खूप उपयुक्त सुविधा आहे। जरी त्यात काही अडचणी असल्या तरी योग्य पद्धतीने आणि वेळेत बुकिंग केल्यास तुम्ही सहजपणे तिकीट बुक करू शकता। या व्हिडिओच्या माहितीचा वापर करून तुम्ही तत्काळ तिकीट बुकिंगची प्रक्रियेला सोपा करू शकता आणि यशस्वीरित्या तिकीट बुक करू शकता। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।